2026 पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पीएम श्री शाळा या उपक्रमाअंतर्गत आज आपल्या शाळेमध्ये आदरणीय श्रीमती अर्चना धूल मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या। किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी मॅडम उपस्थित झालेल्या आहे। आपल्या शाळेमध्ये नेहमी वेगवेगळे असे उपक्रम आपण राबवित आहोत। तज्ञांचं मार्गदर्शन, मुलांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन, एकंदरीत मुला-मुलींची कशी प्रगती होईल, शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्वांगीण प्रगती करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम आपण राबवित आहोत। आणि त्या उपक्रमातलाच हा एक भाग किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन। तर या ठिकाणी मॅडम उपस्थित झालेले आहे। मॅडमचं या ठिकाणी मी शाळेतर्फे हार्दिक अभिनंदन करतो। तसेच आपल्या शाळेच्या गणित शिक्षिका संगीता मुनेश्वर मॅडम हे थूल मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। अशी अनेक ठिकाणी त्यांनी कार्य केलेलं आहे। यशदा ही एक संस्था आहे पुण्याची, या ठिकाणी सुद्धा त्यांचं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होत असते। सर्व शक्तिनो ही आमुची प्रार्थना, करा आम्हाला निर्भय निर्मळा, उजळू द्या जीवना, विद्येवर निष्ठा ठेवूया, उद्योगाची कास धरूया, साहस शिकवा, संयम शिकवा, द्या जीवन चेतना, करा आम्हाला निर्भय निर्मळा, उजळू द्या। आतापर्यंत तुमच्या डोक्यामध्ये शाळा होती, घर होतं की नाही? आता फक्त ओन्ली माझे झाले आहात तुम्ही, आहे की नाही? मग अशा काही गोष्टी मी तुम्हाला छानशा सांगेल की तो कधी तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सांगितल्या नसेल, शिक्षकांनी पण नसेल सांगितल्या, पण अशा काही गोष्टी आम्ही जे शिकलो, आम्ही पण एवढं शिक्षण घेतलं, पण आम्ही पण ह्या गोष्टी शिकलो नव्हतो। परंतु आम्ही जेव्हा यशदाला गेलो, युनिसेफ, स्पर्श तिथे गेलो, तेव्हा आम्ही हे सर्व गोष्टी शिकलो की आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या सर्व गोष्टींची आपल्याला खूप खूप गरज असते। झाला तर इथपर्यंत कसा येणार तो? डिलीटच होईल ना, है ना? अगदी बरोबर सांगितलं तिने। काय नाव बेटा तुझं? नंदिनी चौधरी। हिने अगदी व्यवस्थितपणे ऐकलं, म्हणून ऐकून घेणं आणि समजून घेणं हे कौशल्य आपल्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। जर कुठलीही गोष्ट असो, जर ती आपण ऐकली नाही, समजून घेतली नाही, तर त्याच्या चिंधड्या झाल्याशिवाय राहत नाही। जसं की इथपर्यंत येऊपर्यंत पूर्ण त्याचा भट्ट्याबोळ झाला। तो मॅसेज होता काकूने
काकाच्या खिशातील कागद कैचीने कच कच कापले, असा तो मेसेज होता. मग आपल्याला हे कौशल्य याच्या समोर तुम्ही अंगीकारणार का? ऐकून घेणे आणि समजून घेणे, हे कौशल्य लक्षात राहील तुमच्या. याच्या अजून प्रयत्न करेल. चालेल. अजून कोण सांगेल? तुला काय व्हायचं आहे? मला टीचर व्हायचं. ओके. आता पहा, असं म्हणून आपण चालणार नाही. तर स्वची जाणीव म्हणजे प्रत्येक व्यक्तींमध्ये कुठल्या ना कुठल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी असतात का? आहे का? तुम्ही आहे ना, आता आपला वेळ होते म्हणून मी नाही सांगत, पण उद्या ह्या मॅडमना तुम्ही तुमच्यामधल्या 5 पॉझिटिव्ह गोष्टी आणि 5 निगेटिव्ह गोष्टी यांना एक चार्ट द्याल मॅडम तुम्ही. ते तुम्ही लिहून आणा उद्या, ठीक आहे? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह समजलं का? सकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक गोष्टी. की माझ्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये सर्व गोष्टी चांगल्याच असतात का? नाही ना. म्हणून चांगल्या आणि वाईट गोष्टी साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे त्या तुम्हाला समजल्या पाहिजे स्वतःमधल्या, तेव्हा म्हणता येईल आपल्याला स्वची जाणीव. जोपर्यंत आपण आपल्यामधल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी जात नाही, पाहत नाही, तोपर्यंत आपण आपल्यावरती फोकस करू शकत नाही. बरोबर आहे? एक उदाहरण सांगेल मी तुम्हाला, तेव्हा तुम्हाला समजेल. एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये कोण चरायला जातं? कोणते प्राणी? एका शब्दात सांगा ना. जंगली प्राणी की पाळीव प्राणी? बर. आणि ऑलरेडी जंगलामध्ये राहतात ते प्राणी कोणते? त्याला काय म्हणतो आपण? जंगली प्राणी. आणि जे आपल्या इथून चरायला जातात त्याला म्हणतो आपण पाळीव प्राणी. ठीक आहे? तर असे हे सगळे प्राणी, बकऱ्या आल्या, मग त्याच्यामध्ये गाई म्हशी सर्व आले. हे पाळीव प्राणी जंगलामध्ये चरायला गेले. काय झालं अचानक मध्ये? जंगलामध्ये कोण कोण असतं मग? वाघ, सिंह. हां, समजत आहे ना सगळ्यांना माझं? काही प्रॉब्लेम असला तर मलाही सांगा. मॅडम तुमचं समजत नाही, आपण मग काही गोष्टी क्लासमध्ये पण घेऊ. हां, तर अशा प्रकारे एक दिवस ते पिल्लू वाघाचं त्या बकऱ्यांसोबत विसरून गेलं. मग त्याला काय झालं? त्याला सवय पडली. बकऱ्यांसोबत राहून राहून म्या करून बोंबलत होता. तो चारा खात होता. त्याला म्हणजे तो तिथंच वाढला, तिथंच मोठा झाला. त्याला त्याच्या स्वतःची जाणीव कुठलीही नव्हती. काय झालं? तो बकऱ्यांसोबत राहायला लागला ना. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की बा, आपण कोणासोबत राहिलो म्हणजे कसं होतो. मग एक दिवस काय झालं की मोठा तिकडून असा वाघ आला, शिकार करायसाठी आला. मग शिकार करायला आला, करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता त्याच्यानंतर आहे भावनांचा ताळमेळ. काय असते भावनांचा ताळमेळ? आता समजा तुम्ही इथे क्लासमध्ये माझ्यासोबत बसलेले आहात आणि भलतंच जर काही मी करतो म्हटलं तर मग माझा ताळमेळ आहे का? आहे का? नाही ना. म्हणून आता समजा अनेक ठिकाणी, आता उदाहरण सांगेल मी तुम्हाला. आता एखाद्या व्यक्तीचं मरण झालं आहे, तिथे तुम्ही गेले, तिथे तुम्ही हसणार की रडणार? पण कोणी कोणी हसते की नाही? त्याला आपण काय म्हणतो मग? पागल आहे हा म्हणतो की नाही? म्हणून अशा वेळेस आपल्या भावनांचा ताळमेळ असणं पण गरजेचं आहे. म्हणून हे पण कौशल्य असणं गरजेचं आहे की नाही तुमच्यामध्ये? आता आहे की नाही म्हणणे. बरोबर आहे? नाही म्हणणे हे कौशल्य तुमच्या मध्ये असणं मुलींसाठी तरी खूप आवश्यक आहे. आता तुम्ही शाळांमध्ये जाता, पुढे कॉलेजमध्ये जाणार आहात. आता ठीक आहे, गावामध्ये आहात, शाळेत आहात, आपल्या हद्दीमध्ये आहात, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं सेफ आहात. तुम्ही कशा आहात? सेफ आहात. परंतु पुढे सेफ राहिलंच कशावरून? आहे की नाही? म्हणून मग बाहेर वावरत असताना जर का समजा
तुमचा निर्णय ठाम नसेल, तुम्ही नाही म्हणत नसेल तर तुमची गोष्ट होणार नाही. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की आता फार कमी वयामध्ये एखाद्या मुलीचं तिला शिकायची खूप इच्छा आहे, पण तिचे आईवडील तिचं बालवयातच लग्न करून देत आहे, बालवयामध्ये. पण तिच्याकडे ती नाही म्हणण्याची तिच्यामध्ये कौशल्यच नाही, तिचा ठाम निर्णयच नाही आहे. तर तिचं लग्न होईल की नाही होईल, तिचं शिक्षण जागेवर राहील की नाही राहील, आहे ना. म्हणून त्यावेळेस ज्यावेळेस तिनं ठाम निर्णय घेतला नाही आणि तिने नाही जर म्हटलं नाही तर तिचं लाईफ चांगलं होणार नाही. मग काय होईल, समस्या तिच्या वाढतच जातील की नाही. बरोबर आहे का, समजत आहे ना सगळ्यांना. याला म्हणतात लाईफ स्किल. हे जीवन जगण्याची एक कला आहे. हे जर कला तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कुठेही जगाच्या पृथ्वी तलावर जा, तुम्ही एक सेफ असं जीवन जगू शकाल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, शाळेमध्ये तुम्हाला चांगले संस्कार तर मिळतेच, पण संरक्षण करण्यासाठी तुम्हाला कुमकुम कराटे क्लास लावावे लागतील. तसे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करावं लागेल. पुढच्या व्यक्तीचा तुम्हाला सामना करता आला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी करता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर सहानुभूती. सहानुभूती म्हणजे काय, कोण सांगेल, कशाला म्हणतात सहानुभूती? जर तुम्हाला गाणं म्हणायला आवडेल का? चला तर गोल करा राऊंड, हात पकडा सगळेजण एकमेकांची.